हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर आज मी पहिल्यांदाच मोठा व्हिडिओ बनवत आहे. तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या मोठ्या व्हिडिओमध्ये. तर आज दिवसभर मी काय करते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सर्वात आधी माझी आंघोळ वगैरे झाली. आज गुरुवार असल्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच गुरुवार आहे. तर मी पुढे काय करते हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आज पूजा पण मांडायची आहे. त्याआधी स्वयंपाक वगैरे उरकून घेते, वगैरे लावून घेते. तुळशीला पण तुळशीच्या पण पाया वगैरे पडून घेते. नंतर ब्लॉग कंटिन्यू करा. त्यानंतर इकडे देवपूजा वगैरे करून घेतली होती. नंतर दिवा वगैरे लावून घेतला मी. आता स्वयंपाकाला सुरुवात. बटाट्याच्या चकल्या करून घेतल्यानंतर 2 पाण्याने वगैरे धुवून घेतल्या. त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी आणि थोडंसं मीठ टाकलं. थोडंसं आता थोडा वेळ त्याला थोडंसं शिजवून घेते. छान अशा चकल्या शिजल्या होत्या. त्यानंतर त्या काढून घेते. त्यानंतर कढईमध्ये तेल वगैरे टाकून घेतलं. तेल टाकलं. त्यानंतर मिरची पावडर आणि हळद टाकून घेतली. थोडीशी जिरी पण टाकली. आता सगळे बटाटे टाकून घेतले त्याच्यामध्ये. सगळं टाकून घेतलं. त्यानंतर थोडंसं हलवून घेतलं. नंतर आता कोथिंबीर टाकते थोडीशी. कोथिंबीर टाकून झाली. आता 5 मिनटं त्याला असंच राहून देते. इकडे चपात्या करून घेतली. मुलांचा डबा वगैरे भरून ठेवला. त्यानंतर तिघांचा पण डबा भरून ठेवला. त्यानंतर बॉटल त्यांचेच भरायला होते. आता कपडे भांडे वगैरे आवरून घेते. नंतर तुमच्याशी बोलते. सगळं आवरून झाल्यानंतर कोथिंबीरीला पाणी द्यायचं होतं. थोडीशी कोथिंबीर पातळच आहे. इकडं माळाचं रान आहे ना, त्यामुळे जराशी पातळ झाली. जिथं चांगलं रान आहे तिथं चांगली मोठी झालेली आहे. तुम्हाला दाखवते. ही थोडी बारीकच आहे. नंतर तिकडं थोडंसं चांगलं रान आहे, तिकडं चांगली मोठी झालेली आहे. कोथिंबीरचं भरणं करून झालं. त्यानंतर लसणाला पाणी सोडलं होतं. इकडे आम्ही फुलं आणण्यासाठी आलो होतो. तर गुलाबाला किती छान अशी फुलं आलेली आहेत. खूप छान अशी सुंदर दिसत आहेत. खूप काही झेंडूची पण फुलं घेतली होती. खूप छान फुलं आणली होती झेंडूला. ही सगळी फुले पण घेऊन आले होते तिकडून येताना. खूप फुले आणली होती. आता पूजा मांडून घेते. काही झाडे लावायची होती तर त्याची छोटी झाडे पण आणली होती. हे होतं सदाफुलीचं झाड छोटंसं. त्यानंतर हे ड्रॅगन फ्रूटचं. त्यांच्याकडे खूप ड्रॅगन फ्रूटची झाडे होती. तर काही पाने मी पण आणली होती. बघू आता लावून घेते कशी येतात. काही जास्वंदीची फुलं, काही जास्वंदीच्या फांद्या होत्या. तर काही गुलाबाच्या पण होत्या. इकडे हिंदवीचं काम चालू आहे. फुलं लावण्याचं. किती छान अशी लावून घेतलेली आहे तिने. हॅलो हॅलो, आज मी ना देवाला ना सगळी पूजा मांडून घेतली. त्यानंतर इकडे दिवा वगैरे लावून घेतला देवाला पण. नंतर कशी वाटली पूजा मला नक्की सांगा कमेंट करून. थोडासा उशीर झाला होता पूजा मांडण्यासाठी. 5 वाजले होते कारण की थोडंसं साहित्य नव्हतं, त्यामुळे थोडासा उशीर झाला. चला तर आता स्वयंपाकाला सुरुवात करते कारण की देवाला प्रसादही करायचा आहे. पनीरची भाजी करायची होती. त्यासाठी पनीर परतून घेतले मिरची पावडर आणि मीठमध्ये. त्यानंतर थोडेसे ग्रीन पीस पण सोडून ठेवले. थोडेसे टाकते त्यामध्ये. नंतर इकडे ग्रेव्ही परतून घेतली. ग्रेव्ही काय लाल दिसत नाही कारण की टोमॅटो जास्त लाल नव्हते त्यामुळे. इकडे चपात्या पण करून घेतल्या. त्यानंतर इकडे थोडासा शिरा पण बनवून घेतला गोडसाठी. इकडे भात पण बनवून घेतला. भात बनवून झाल्यानंतर इकडे वरण पण करून घेतलं. तर आता देवाला नैवेद्य ठेवते. इकडे सयवरून नैवेद्य भरून झाला. आता देवाला ठेवून घेते. देवाला नैवेद्य ठेवून घेतला.
आता जेवण करते, कारण की खूप जास्त भूक लागलेली आहे. सकाळपासून काहीच नाही खाल्लं. काही जण खातात खिचडी, पण मी काही खिचडी खात नाही. मी फक्त फळांवरती जळते, पण फळं 5 वाजता आणले, त्यामुळे काही खाल्लं नाही. त्यामुळे खूप भूक लागली. चला तर मग जेवून घेते. चला तर मग बाय बाय सगळ्यांना.